दक्षिण तालुक्यामध्ये अनेक कामं या ठिकाणी केलेत. सोलापूरमध्ये विमान सेवा चालू केली आणि आज जी विमान सेवा चालू केली, जी उजनी ते पाईपलाईन आणलेली, जी विद्यापीठ आणली, जे रस्ते त्या ठिकाणी केले, मागच्या 10 वर्षात भाजपने काय केलं मला सांगा. एक योजना जरी सांगितली मी चुपचाप खाली बसेल. का पाडली काडादी साहेबांची चिमणी? वैयक्तिक राजकारण. ती चिमणी पाडून काय मिळालं? दुसऱ्या दिवशी विमान सेवा सुरू झाली का? अशी एवढ्या अर्जंटली पाडली जसं काय दुसऱ्या दिवशी विमान सेवा चालू करणार होती. त्या गावांमध्ये छावणीचं रूप आलेलं की महिला बाळांना सांगत होते बाहेर पडा, आम्ही चिमणी पाडतोय. सगळी आर्मी आलेली तिकडे, पण अजूनही विमान सेवा सुरू नाहीये. मी चॅलेंज दिलेला 6 महिने जातील आणि हे विमान सेवा सुरू नाही करणार. पंतप्रधान त्यांचा, खासदार त्यांचा, मंत्री त्यांचे एक छोटी विमान सेवा सोलापूरला नाही देऊ शकले. निष्क्रिय खासदार. काय केलं? किती वेळा तुमच्या बाजूनी पार्लमेंटमध्ये बोलले? किती वेळा बोलले मला सांगा. आणि का तुमच्या अकाउंटमध्ये 15 लाख जमा झाले? झाले वाटतं. तुमच्या झाले दादा, तुम्ही खूप हसता. कोणाच्या झाले सांगा 15 लाख जमा? कोणाला पीक विमा या ठिकाणी मिळाला? मी कलेक्टरला फोन केला, सांगितलं पीक विमा. ते म्हणाले सोयाबीनचा देतोय की. मी म्हणाली आम्हाला किती वेळात काढणार अजून? सोलापूरमध्ये सोयाबीन किती उगतं कोणी? ती उज्ज्वला योजना काय? सिलेंडरची योजना. समोरून सिलेंडर देतात, मागून पिवळं कार्ड बंद करतात. म्हणजे सिलेंडर देतात पण धान्यच नाही तर काय शिजवणार त्या सिलेंडर? एवढं तुम्हाला वेड्यात काढताय हे बीजेपी लोक. महागाई कमी झाली का? 300 रुपयाचं सिलेंडर 1200 रुपये झालं आणि तरी त्यांना मतदान करणार परत. किती युवकांना रोजगार मिळाला मोदीजींच्या माध्यमातून? सांगा. तुम्हाला मिळाला वाटतं रोजगार? तुम्ही खूप खुश वाटताय. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.